नमस्कार सर्वांना। तर फ्रेंड्स, ड्राय सॉकेट म्हणजे काय तुम्ही कधी ऐकले आहे का? तर जेव्हा एखाद्याचा दात काढला जातो तेव्हा त्या जागेवर काही वेळ रक्त हे निघत राहते किंवा रक्तप्रवाह हा वाढतो आणि जखम भरून येण्यास मदत करण्यासाठी तिकडे एक रक्ताची गुठळी बनते। तर फ्रेंड्स, जर तुम्ही कंटिन्युअस त्या जागेवर रक्ताची गुठळी बनू दिली नाही, दात काढल्यावर सुद्धा 24 तासाच्या आत जोरात चूळ भरली किंवा बोटाने किंवा जिभेने त्या जागेवर जखम केली तर रक्ताची गुठळी भरून न येता ड्राय सॉकेट होते। म्हणजे त्या जागेवर अगदी खोलवर जखम होऊन जंतू संसर्ग होतो आणि ती जखम भरून येण्यास कालावधी हा जास्तच मोठा लागतो। तर फ्रेंड्स, तुम्ही ही काळजी घ्यायची आहे की ड्राय सॉकेट होऊ न देता त्या जागेवर अगदी 1 तासासाठीच कापूस ठेवायचा आहे आणि बऱ्यापैकी काळजी घ्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला काही समस्या उद्भवणार नाही। धन्यवाद।